ताम्हिणी घाटाच्या कुशीत लपलेला सावळ्या घाट। पावसाळा आला की इथं जणू काही धबधब्यांचं जाळच पसरतं। प्रत्येक वळणावर निसर्गाची नवीन छटा आणि कानावर आदळणारा तो पाण्याचा गडगडाट। या घाटामध्ये जाणारा रस्ता मातीचा खास खळण्यांनी भरलेला, पण या प्रत्येक वळणामागे दडलंय ते एक अद्भुत सौंदर्य। ही आहे एक सफर धबधब्यांच्या तांडवात हरवून जाणारी आणि निसर्गाशी नातं सांगणारी, ज्यामध्ये भरपूर अडथळे सुद्धा असणार आहेत। तर नमस्कार मित्रांनो, वेलकम टू सह्याद्री। मी रोहित वाकतकर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो थेट सह्याद्री मधून। आणि आज मी तुम्हाला सर्वांना घेऊन जातोय सह्याद्री मधला एक खतरनाक खजाना असलेला, म्हणजे हिडन जेम म्हणतो आपण, हा एक खजाना आहे डायरेक्ट। म्हणजे त्या ठिकाणाहून तुम्हाला एवढे खतरनाक नजारे पाहायला भेटणार आहे, तो म्हणजे सावळ्या घाट। आणि आज आपण एक्सप्लोर करणार आहे सावळ्या घाट आणि त्या ठिकाणी असलेले असंख्य धबधबे, आणि जे काही ते तुम्हाला आता व्हिडिओमध्ये समजेलच। त्यासाठी तुम्ही एक काम करायचं आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। आता वाजले सकाळचे 7 आणि आम्ही आता निघालोय सावळ्या घाटाकडे। तर इथून जवळपास पुण्यापासून 60-65 किलोमीटरच्या आसपास येईन। तर चला मग मित्रांनो, करूया आजच्या व्हिडिओला सुरुवात। तुम्ही फक्त शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। चला, या साईडनं आपण इकडून वरतून आलोय आणि इकडे ताम्हिणी घाटातून आल्यानंतर रस्त्यात आपल्याला इथं हॉटेल जय मल्हार लागतं आणि इथूनच आपल्याला त्या बाजूनं जो रोड जातो इथं लिहिलेलं आहे सावळ्या घाटचा बोर्ड। बस इथूनच आपल्याला आतमध्ये जायचं आहे सावळ्या घाटाकडे। खालून जो रोड येतोय तर इथून आपण आतमध्ये आलोय। इथून पुढे आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी बोर्ड दिसलाय सावळ्या घाट। तर इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे आणि तिथून पुढे आपल्याला मग ट्रेक करत पुढं सावळ्या घाटाच्या पॉईंट पर्यंत जायचं। हॉटेल जय मल्हार पासून थोडं अंतर आत आल्यानंतर आम्हाला अशा प्रकारचा दिशादर्शक फलक लागला, जो की सावळ्या घाटाकडे दिशा दर्शवत होता। या सिमेंट रोडने थोडं अंतर आत आलो आणि या ठिकाणी काही स्थानिक लोकांची जमीन आहे, ज्या ठिकाणी आपण गाडी पार्क करतो आणि ते आपल्याकडून प्रति व्यक्ती 50 रुपये घेतात। सावळ्या घाटाच्या आतमध्ये प्रवेश करतानाच या ठिकाणी एक स्थानिक प्रति व्यक्ती एंट्री फी आणि पार्किंग फी घेतल्या ते, म्हणजे आम्ही 2 जण होतो, तर आम्हाला 100 रुपये पे करावे लागले। आणि त्यानंतर या ठिकाणी पार्किंग आहे, तर या ठिकाणी आता गाडी पार्क केलेली आपण आणि इथून पुढे आपल्याला आता पायी ट्रेक करत खाली जायचं आहे। या ठिकाणी आम्ही आमची गाडी पार्क केली आणि मग सावळ्या घाटाकडे ट्रेकिंगला सुरुवात केली। तर आता ट्रेकिंगला सुरुवात केलेली आहे आणि रस्ता पाहू शकता एकदम, आता पहिले एवढा नव्हता पण आता भरपूर पब्लिक वाढली, त्यामुळे अशा प्रकारे काही रस्ता तयार करण्यात आलेला आहे। तर आता इथून आपल्याला जवळपास 50 मिनिटाचा एक ट्रेक म्हणतात, तो करत करत आपल्याला खाली जायचं आहे आणि मग आपल्याला भेटेल आपलं टार्गेट सावळ्या घाट। घाटाकडे खाली जाताना ठिकठिकाणी असे आता बोर्ड लावलेले आहेत, त्यामुळे माहिती का आपल्याला रस्ता चुकण्याची भीती राहत नाही। तर प्रत्येक ठिकाणी असे बोर्ड लावलेले ॲरोचे, त्यामुळे आपल्याला एकदम क्लिअर रस्ता समजतो। आणि तशी पण आज गर्दी खूप झालेली आहे रविवार असल्यामुळं, त्यामुळे लोक जिकडे जातात आपण तिकडे जायचं याच्या मागं। हा इकडं बोर्ड एक, इकडं काहीतरी व्ह्यू पॉइंट आहे, ते पाहू आपण। अरे बाप भाई, खतरनाक व्ह्यू। जन्नत वाला व्ह्यू आहे। मी चांगलं देतो जात असतानाच एक भारी एकदम व्ह्यू पॉइंट दिसलाय रस्त्यामध्ये आणि तिथून एवढा खतरनाक नजारा दिसतोय, तुम्हाला पण दाखवतो। त्या ठिकाणी वॉटरफॉल आहे आणि इथून आपल्याला असं खाली उतरून गेल्यानंतर हा इकडं समोर जो एक पाऊलवाट दिसते, बस इथून ट्रेक करत करत या डोंगराच्या पलीकडून जायचं आहे। सावळ्या घाटाकडे जाताना आपल्याला 2-3 कठीण टप्पे पार करून खाली जावं लागतं। त्यामधला हा पहिला रस्ता। या ठिकाणाहून उतरताना खूप काळजी घ्यावी लागते, कारण या ठिकाणी चिकणमाती आणि मुरुम असल्या कारणाने या ठिकाणाहून पाय घसरण्याची खूप जास्त भीती असते।
एकंदरीत आजचं जे वातावरण आहे एकदम भारी आहे। आज रविवार आहे त्यामुळे भरपूर गर्दी आहे, पण मागचं वातावरण पाहू शकता। 5 मिनिटं आधी पूर्ण क्लिअर होतं, पूर्ण जे धबधबे वगैरे सगळे दिसत होतं, पण 5 मिनिटात आता एवढं धुकं आलेलं आहे की मागचं काहीच दिसत नाही। एकदम सोपं आहे आणि तुम्ही फॅमिली सोबत किंवा लहान मुलं सुद्धा करू शकता। हे लहान लहान मुलं आहेत, हे सुद्धा ट्रेक करतात, लहान मुलांना सुद्धा घेऊन येऊ शकता तुम्ही। असा हा ट्रेक आहे, सोपा आहे एकदम। आणि इथून आता धोकं थोडं कमी होऊ द्या। ते बघा समोर एक वॉटरफॉल आहे, तो दाखवतो। असं उतरून आपल्याला इथून एकदम छोटीशी पाऊलवाट आहे, इथून खाली जायचं आहे। आणि हे जे दगड आहेत पूर्ण स्लिपरी झालेले आहेत पाण्यामुळे, त्यामुळे इथून भाई एकदम पाय ठेवताना आपल्याला व्यवस्थित ठेवावं लागणार आहे, कारण पाय जर घसरला तर खाली इकडे पाहू शकतो दरी आहे, त्यावर अशा दगडात खोचलेल्या अशा काही पायऱ्या आहेत। आणि हे बघू शकता एकदम पूर्ण स्लिपरी शेवाळलेले आहे। पहिला टप्पा पार करून पुढे आल्यानंतर आम्हाला हा दुसरा टप्पा लागला, ज्यामध्ये कातळांमध्ये खोदलेल्या पुरातन अशा पायऱ्या आहेत। थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला कातळात खोदलेलं एक पाण्याचं टाकं सुद्धा पाहायला मिळतं। या वाटेहून चालत आल्यानंतर आपल्या इथं येतं डोंगरामध्ये एक खोदलेलं पाण्याचं टाकं पाहायला मिळतं इथे, हे पाहू शकता। आणि इथून पुढे आपल्याला ही वाट आहे, एकदम छोटीशी वाट आहे। आणि इथून आपल्याला आता अशा पायऱ्या उतरून खाली जायचं आहे। एवढ्या डोंगर रांगामध्ये अशा कातळांमध्ये खोदलेल्या पायऱ्या पाहून थोडं आश्चर्यच वाटतं, पण आधीच्या काळी लोक या वाटेचा वापर कोकणात जाण्यासाठी करत असत आणि त्यामुळेच या ठिकाणी आपल्याला काही पाण्याचे टाके आणि अशा प्रकारे कातळांमध्ये खोदलेल्या पायऱ्या पाहायला मिळतात। पावसाळ्यामध्ये ही वाट खूप धोकादायक होते, कारण या पायऱ्या पूर्णपणे शेवाळल्या जातात आणि या ठिकाणाहून पाय घसरण्याची खूप जास्त भीती असते। तो एकदम कठीण पॅच होता, तो आता संपलेला आहे आणि आता आपल्याला लागलेला एकदम डार्क जंगलवाला पॅच। तो पार केल्यानंतर आपल्याला पुढे जावं लागतं, दाखवतो। असा एकदम दाट जंगलाचा पॅच आहे, तिथून आपल्याला पुढे जायचं आहे। झाडं येते आणि येताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की झाडांना जास्त हात लावायचं नाही, कारण झाडांवरती साप बसलेले असतात, त्यामुळे काळजीपूर्वक इथून येताना यायचं आहे। हा रस्ता पाण्यामुळे पूर्ण चोपडा झालेला आहे, स्लिपरी झाला, इथून पाय सटकतात आणि खाली खूप खोल दरी आहे, त्यामुळे इथून पाय ठेवताना एकदम काळजीपूर्वक आणि येताना चांगल्या ग्रिपचे शूज आणणं कंपल्सरी आहे। कृपया चपला वगैरे घालू नका अशा ठिकाणी। दाट झाडं असलेला तो तेवढा पॅच पार केला की त्या व्ह्यू पॉइंटच्या आपण अगदी जवळ पोहोचतो, पण तिथपर्यंत जाणारी जी वाट आहे ती खूप निमुळती आणि पावसामुळे निसरडी झालेली आहे, त्यामुळे तिथपर्यंत जाताना जीव मुठीतच घेऊन जावा लागतो, कारण एकतर ही निमुळती आणि घसरडी वाट आणि एका बाजूला असलेली खोल दरी। आणि हा जवळपास 40 ते 45 मिनिटांचा ट्रेक करत आम्ही येऊन पोहोचलो सावळ्या घाटाच्या त्या व्ह्यू पॉइंटला, जिथून आपल्याला असंख्य धबधबे पाहायला मिळतात। आपण त्या पॉइंटला येऊन पोहोचलोय जिथून आपल्याला सुंदर असे नजारे दिसत आहेत। माझ्या मागे जो वॉटरफॉल दिसतोय इकडे हा आहे रिंग वॉटरफॉल, त्या बाजूला इकडे दिसतोय आपल्याला तो देवकुंड धबधबा आणि या बाजूला आहे तो आहे भिराड्या। त्याच्याच अपोजिट साईडला आपल्याला सुंदर दिसतोय हा कुंडलिका व्हॅलीचा नजारा। या घाटाच्या या व्ह्यू पॉइंट वरून आपल्याला एकाच टायमाला असंख्य वॉटरफॉल्स पाहायला मिळतात। तर मित्रांनो, हा होता सावळ्या घाटाचा संपूर्ण व्हिडिओ। मला जेवढं जास्तीत जास्त ठिकाणं कव्हर करता आले, जेवढं चांगल्या प्रकारे हा व्हिडिओ दाखवता आला, मी माझ्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर अशा प्रकारे आपण संपूर्ण सावळ्या घाट
कव्हर केलेला आहे सावळ्या घाटाचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा, जेणेकरून मला अजून नवीन नवीन अशा प्रकारचे व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळेल. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर सध्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारची बेल आयकॉन दाबून ठेवा, जेणेकरून अशाच नवनवीन प्रकारच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर चला मित्रांनो, भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.